विचार करीत गॅलरीत आलो. नेहमीप्रमाणे समोर देवळात कथा उभी राहिली होती. बुवा सांगत होते, आमचा देव दगडाचा नाही, आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. चपराक बसावी तसा मी भानावर आलो. हे नेहमीचं टाळ कुटणारं कीर्तन नव्हतं. हे शब्द निराळे होते, जाग आणणारे. दगडात देव असतोच, मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा, फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि मग ह्याच भावनेने निसर्गाच्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसालाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतःला नको असलेला भाग कोणता? तर ज्या पायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार, हा टाकायचा भाग.